जय भीम नमोबुद्धाय। बघूया आजचं बातमीपत्रक। कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून रथातून मिरवणूक काढण्यात आली। ही मिरवणूक माडखोलकर पटांगणावर आल्यानंतर तिथे सभा संपन्न झाली। अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर NS पाटील होते, तर माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील, गोपाळराव पाटील, रिपब्लिकन पक्षाचे उत्तम कांबळे, संयोजक व ब्लॅक पॅन्थर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई यांची भाषणे झाली। यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। प्रास्ताविक बाळकृष्ण गणाचारी यांनी केले, तर आभार प्राध्यापक दीपक कांबळे यांनी मानले। त्यानंतर प्राध्यापक अनिरुद्ध भुवनकर यांचा भीमगीत प्रबोधनाचा कार्यक्रम झाला। आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चंदगड येथील बौद्ध समाजाच्या वतीनं आज जयंती साजरी करण्यात आहे। माझ्याबरोबर ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई आहेत। आपण त्यांच्याशी जाणून या नेमकं जयंतीची कशी रचना काय सांगाल, कशी जयंती साजरी? भारतीय संविधान सन्मान परिषद अमृत महोत्सव वर्ष सुरू असल्या कारणानं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आणि संविधान परिषद आयोजित केलेली आहे। या कार्यक्रमानंतर आम्ही भारताचे सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध वनकर यांचा कार्यक्रम, आम्ही संविधान जागर हा कार्यक्रम घेतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की माझी 10 भाषणं आणि वामनदादा कर्डकचं एक गाणं, त्या पद्धतीनं अनिरुद्ध वनकर यांचा आम्ही डॉक्टर बाबासाहेब भीमगीताचा प्रबोधनाचा कार्यक्रम घेतलेला आहे। आज इथं सर्व जाती धर्माची लोक आलेली आहेत। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग इथं आहे। मी सर्वांना शुभेच्छा देतो जयंतीवर। बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांची 134वी जयंती आपण साजरी करत आहोत। जात धर्म पात सगळे सोडून अगदी सगळे लोक यामध्ये सामील झालेले आहेत। याचा आम्हाला आनंद होतो आहे। आजचा हे कार्यक्रम खूप चांगल्यापैकी नियोजित झालेला आहे आणि आंबेडकर साहेबांचा मी सगळ्यांनी विचार घेऊन आपण मनात घेऊन आपण पुढची चाल करू अशी मी विनंती करतो सर्वांना। अंमलात आली याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यामुळं राज्यघटना सन्मान परिषद आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 134वी जयंती अशा प्रकारचा हा संयुक्त कार्यक्रम आमचे मित्र सुभाष देसाई यांनी अत्यंत कष्टांना आपल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आमच्यासारख्या पुरोगामी विचाराच्या माणसांना घेऊन आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रम निश्चित यशस्वी होईल आणि यानंतर अनिरुद्ध वनकर यांचा जो कार्यक्रम आहे गीतांचा भीमगीतांचा कार्यक्रम सर्वांचं मनोरंजनाबरोबर देखील प्रबोधन करेल आणि नवी चेतना तरुण वर्गामध्ये निर्माण करेल असं मला वाटतं। संविधान निर्माते होते व अत्यंत हुशार होते। त्यांचा कायद्याचा अभ्यास हा भारताचं संविधान निर्माण केलेला आहे। मी रवींद्र सदाशिव पाटील, जातीनी मराठा, पण आंबेडकरांना मी माझं देवत्व मानतो। कारण आंबेडकरांनी फार त्रास सहन केले आयुष्यात। त्यांना शिक्षण घेताना अतिशय त्रास झाला, अपमान झाला, तो दुर्लक्ष करून त्यांनी आपलं शिक्षण केले। मी त्या जागेला असतो तर लगेच शिक्षण सोडून लग्न करून राहिलो असतो, कामधंदा बघितलो असतो। ह्या कारणासाठी आंबेडकरने आपलं शिक्षण सोडले नाहीत व शिक्षण पूर्ण केले। यामुळे मी आंबेडकरांना देवत्व मानतो। गणाचारी चंदगड तालुका स्तरीय कमिटी अध्यक्ष या नात्यानं मी चंदगड, आजरा, गडिंग्लज आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम भीमसैनिकांना आव्हान केलेलं होतं। त्यानुसार सर्व जाती धर्मातील इथं लोक उपस्थित राहून या रॅलीमध्ये सहभागी झाले। त्याचबरोबर या तालुक्याचे युवा नेते निखिल पाटील साहेब, RP पाटील साहेब, NS पाटील सर, ब्लॅक पॅन्थरचे अध्यक्ष सुभाष देसाई या सर्व मंडळीच्या सहकार्यातून हा जो रॅलीचा जो कार्यक्रम जो आहे आणि 134वी जयंती इथं चंदगड तालुक्यामध्ये मोठ्या दिमाखामध्ये आपण साजरी करतो आहोत। आज संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत। संविधानाचा जागर व्हावा आणि या तालुक्यामध्ये परिवर्तन घडावं या दृष्टिकोनातून डॉक्टर अनिरुद्ध वनकर यांचा भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम, त्याबरोबर महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका कोमल धोंडे यांचाही इथं भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे। आपण या सर्वांनी जसं रॅलीमध्ये आपण सहकार्य केलेलं आहे तसंच त्या पद्धतीनं या मोठ्या गायकांचा गाण्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती।
मंगरुळपीर तालुक्यातील कवठड येथील रहिवासी असलेले संजय धामनकर यांची कन्या कुमारी अश्विनी धामनकर हिने नुकत्याच झालेल्या UPSC परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. सन 2024 ते 2025 मध्ये घेतलेल्या UPSC परीक्षेत देशातून 582 रँकमध्ये प्रावीण्य मिळवून घवघवीत यश मिळवले. तिने आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई वडिलांना दिले. वाशिम जिल्ह्यातून प्रथम मानाचा तुरा घेतलेल्या आणि कवठळ गाव हे छोटंसं आहे आणि मंगरुळपीर तालुक्यामध्ये तो कवठळ गाव येते. त्या कवठळ गावामध्ये संजय धामनकर यांची कन्याकुमारी अश्विनी संजय धामनकर हिने UPSC परीक्षेमध्ये 582 रँक घेऊन आपल्या गावचं नाव आणि स्वतःचं नाव आणि धामनकर परिवाराचं नाव आणि मंगरुळपीर तालुक्यामधलं गाव हे उज्ज्वल केलं आहे. त्या आपल्यासोबत आहेत. अश्विनी, तुला कसं वाटतं MPSC मध्ये तू 582 रँक घेऊन प्रथम आले, तुला कसं वाटेल? मला खूप आनंद होत आहे आणि सॅटिस्फॅक्शन वाटतं. तू आता समाजासाठी काय करणार समोर? मी ज्या पृष्ठभूमीतून येते त्या लोकांसाठी काम करायची माझी इच्छा आहे. कवठळमधल्या लोकांसाठी, मंगरुळ, वाशिम आणि सगळ्या लोकांसाठी काम करायची. तुझ्यासारख्या अनेक मुली शिक्षणासाठी बाहेर जातात, त्या मुलींना काय समजतेस? मुलींना एकच संदेश देईन की आपलं एंडगोल आपलं एज्युकेशन काय डिसाईड करायला पाहिजे, तर आपल्या एज्युकेशनने आपला एंडगोल डिसाईड करायला पाहिजे. म्हणून पहिले करिअर घडवा आणि नंतर बाकीचा विचार. तू आपल्या यशाचं श्रेय कोणाला देणार? माझ्या आई वडील, मित्रमंडळी, माझी बहीण आणि सगळे जवळचे सगळे मंगरुळपीरवासी, वाशिमकर आणि सगळ्यांना जे लोक माझ्या या 2-3 वर्षाच्या प्रवासामध्ये मला सतत सपोर्ट करत होते. सगळं आपल्यासोबत अश्विनी धामनकर होती. कोल्हापूर जिल्हा कागल तालुका ग्रामपंचायत साके येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब तुरंबे, उत्तम कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आचरणात आणून यशाचे शिखर गाठावे असे आवाहन केले. यावेळी सरपंच अंजली कांबळे, अक्काताई चौगुले, युवराज कांबळे, मोहन कांबळे, रवींद्र पाटील, विश्वास जाधव, अरुण पाटील, बाळासाहेब पवार, ग्रामसेवक संजय पाटील, तेजस्विनी पाटील, हिंदूराव कांबळे, भिकाजी कांबळे उपस्थित होते. 25वी जयंती पूर्ण विश्वभर साजरी होते. त्याप्रमाणे आज साकी गावामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती ग्रामपंचायतीमध्ये थाटामाटात साजरी होते. त्यांनी भारताला फार मोठं संविधान दिलं. कारण संविधान देत असताना त्यांनी पूर्ण सगळ्या विश्वाची, सगळ्या जगाच्या ह्याची संविधानाचा अभ्यास केला होता, कायद्याचा अभ्यास केला होता. त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनातज्ञ, बॅरिस्टर होते, वकील होते. त्यांनी आपल्या देशाला संविधान दिलं. सर्व जाती, धर्म, प्रांत, भाषा, विविधता आणि विविधता यांना जोखडून ठेवणारा असा राष्ट्रवाद या संविधानानं दिला. आज त्यांची जयंती थाटामाटात होत असताना त्यांना विनम्र असं ग्रामपंचायतच्या वतीनं, साकेच्या वतीनं मी त्यांना अभिवादन करतो. ही घटना तयार केली, त्या घटनेच्या आधारावर आपला देश जे चालू आहे तो आता त्या घटनेच्या आधारावर चालू आहे आणि त्या घटनेनं सर्व लोकांना, सर्व समाजातील लोकांना न्याय मिळेल अशी घटना तयार केलेली आहे आणि ती घटना अशीच पूर्णपणे कायमपणे टिकली पाहिजे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम.
प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याचीही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्यामलीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. गेल्या 40 वर्षांपासून आम्ही शाहिरी जलशाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करत आहोत, परंतु अलीकडच्या काळात उत्सवप्रियता वाढीस लागल्या कारणाने महापुरुषांच्या जयंतीचे स्वरूप बदलत चालले आहे. यामुळे खऱ्या प्रबोधनकारांना कार्यक्रम मिळत नाहीत, त्यांना घरी बसण्याची वेळ आली असल्याची खंत महाराष्ट्रातील प्रसिद्ध भीम शिवशाहीर जलसाकार राजेंद्र कांबळे खुडुसकर यांनी नांदेड येथे व्यक्त केली. मानव कल्याण विचार मंच नांदेडच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन युवा पॅन्थरचे अध्यक्ष राहुल प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगन गोनारकर होते, तर मंचावर SRT विद्यापीठ माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गोनारकर, डॉक्टर सचिन सरोदे, किशनराव वन्नाडे होते. प्रारंभी पूज्य भिक्खू विनय बोधिप्रिय यांनी उपस्थित जणांना त्रिशरण पंचशील दिले. या प्रसंगी शाहीर राजेंद्र कांबळे यांनी ऊर्जा देणारा जोशपूर्ण शाहिरी जलसा सादर करून उपस्थितांना अंतर्मुख केले. आला भीमराया. आपला देश आहे, हा देश. भारत हा शब्द पुल्लिंग आहे आणि आपण त्याला म्हणतो भारत माता. आणि म्हणून जर भारत माता असेल तर भारत माते तुझ्या कपाळी, भारत माते तुझ्या कपाळी टिळा शोभतो साजरा. कुणामुळं? भारत माते तुझ्या कपाळी टिळा शोभतो साजरा आणि भीमबाबाच्या कर्तृत्वाला करू शाहिरी मुद्रा. मानव विकास मानव कल्याण विचार मंच यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मानव कल्याण विचार मंच गेल्या 8 वर्षापासून नांदेड आणि या परिसरामध्ये अतिशय वेगवेगळे सामाजिक उपक्रमातून आपलं योगदान देत आलं आहे. आज आंबेडकरी शाहिरी जलसा राजेंद्र कांबळे यांचा ठेवण्यात आलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील त्यांचा जो पकड आहे त्यांच्या गायनामध्ये ती फार महत्त्वाची आहे. मी त्यांना ऐकलेलं आहे. आज नांदेडकरांसाठी राजेंद्र कांबळे
हे बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच प्रबोधनकारी गीत इथं सादर करणार आहेत। मला असं वाटतं की गाण्याच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचा जो विचार आहे तो आपण जास्त प्रभावीपणे पोहोचू शकतो। याच हेतूनं मानव कल्याण विचार मंचच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नांदेडकरांनी त्याला प्रचंड उत्साहामध्ये प्रतिसाद दिलेला आहे आणि मला खात्री आहे की राजेंद्र कांबळे यांचा हा शाहिरी जलसा निश्चितच प्रबोधनाचं एक चांगलं काम करेल। याबद्दल शाहीर राजेंद्र कांबळे यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो। त्याचप्रमाणे मानव विकास मानव कल्याण विचार मंचच्या या उपक्रमाला देखील कोटी कोटी शुभेच्छा देतो। जय भीम। निश्चितच बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ज्या पद्धतीनं पारंपरिक अर्थानं निघत होती त्याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे। भांडवलशाही, बाजारवाद याचा एक मोठा प्रभाव जयंतीवर पडलेला आहे। DJ जो कर्णकर्कश असा DJ आहे त्याचा अंतर्भाव झालेला आहे। आम्ही बुद्धिजीवी आणि काही समविचारी लोकांनी या DJ मुक्त जयंतीचं आवाहन केलं होतं, तरी देखील काही लोकांनी ते ऐकलं, काही लोकांनी अजून ते ऐकलेलं नाही। पोलीस प्रशासनाचा देखील याच्यामध्ये मोठा उणीव मला जाणवते की अशा पद्धतीच्या जयंतीच्या DJला ते कशी काय सहमती देऊ शकतात। पण मला खात्री आहे की याचा जो दुष्परिणाम आहे तो सामान्य जनतेला देखील जाणवू लागलेला आहे, बुद्धिमंतांना जाणवू लागलेला आहे आणि बाजाराचा हा प्रभाव असलेला जयंती महोत्सव हळूहळू याचा बाजाराचा प्रभाव कमी होऊन पुन्हा एकदा अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये ही जयंती पुढे जाईल याची मला खात्री आहे। मी जगन गोनारकर, अध्यक्ष मानव कल्याण विचार मंच नांदेड। आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्ताने कुसुम सभागृह नांदेड येथे शाहिरी जलसा हा आंबेडकरी प्रबोधनात्मक या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की आंबेडकरी चळवळ, सांस्कृतिक वारसा हा गतिमान झाला पाहिजे, आंबेडकरी चळवळ गतिमान झाली पाहिजे आणि अशा पद्धतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। हा आमचा उद्देश आहे। लोकांना या माध्यमातून काय सांगणार? लोकांना या माध्यमातून हे सांगेल की आंबेडकरी चळवळ ही स्वाभिमानी झाली पाहिजे आणि स्वाभिमानी चळवळ ही गतिमान झाली पाहिजे, हा आमचा उद्देश आहे। खास करून युवकांना काय सांगणार? युवकांना मी हे सांगेल की युवकांनी जास्तीत जास्त उच्च शिक्षण घ्यावं आणि मोक्याच्या जागा पकडाव्यात आणि व्यसनाधीनतेतून, बेकारीतून बाहेर पडावं, हा माझा संदेश असेल। जय भीम। मी शाहीर राजेंद्र कांबळे खोडूसकर आज नांदेड या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमचा हा शाहिरी जलसा आहे। आपण शाहिरी जलसा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। जगामध्ये बाबासाहेबांची जयंती ही सर्वात मोठी जयंती जगभर होत असते, साजरी होत असते। 2.5 महिने चालणारी ही जयंती वर्षभर प्रबोधनाचे कार्यक्रम होत असतात। गेली 35-40 वर्ष झालं आम्ही प्रबोधनाचं काम करीत आहोत, परंतु अलीकडल्या काळामध्ये थोडंसं जयंतीचं स्वरूप बदलत चाललेलं आहे। उत्सव प्रियता लोकांना जास्त आवडायला लागलेली आहे, त्याच्यामुळे DJ आपण पाहत आहोत। जे बाबासाहेबांनी सांगितलं पुढऱ्यांची 100 भाषणं, 10 भाषणं आणि गायकाचं एक गाणं प्रभावी असतं, परंतु आज अनेक वयोवृद्ध कलावंतांना अतिशय तडाखेबाज प्रबोधन ज्या गायकांनी, शाहिरांनी केलं त्यांना आज अनेक कार्यक्रम नाहीत, ते घरी बसून आहेत, ते विवंचनेत आहेत की जगायचं कसं। बाबासाहेबाचं गाणं 4 महिने पूर्ण महिनाभर वर्षभर घरी जरी बसलं तरी एप्रिल महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये जयंतीचे कार्यक्रम येत असतात, परंतु ते हाताश हे सगळे कवी, गायक आणि ज्येष्ठ मंडळी झालेले आहेत। जलसाकारांना काय सांगाल तुम्ही? जलसाकार आता महाराष्ट्रातले जलसाकार म्हणजे त्यांना काय सांगावं युवा पिढीला की तुम्ही जयंती ही नाचून तर कराच, पण त्याच्यापेक्षा वाचून केलेली जयंती पाहिजे। वाचून तुम्ही बाबासाहेब सांगा। बाबासाहेब बाबासाहेबांचा विचार हा जोश निर्माण करणार आहे, ऊर्जा देणार आहे, दिशा देणार आहे। त्या पद्धतीची आपण गाणी सादर करावं, समाजाचं चांगलं प्रबोधन करावं। विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोमवार 14 एप्रिल रोजी राम संजीवनी संकुलात उत्साहात साजरी करण्यात आली। दरम्यान 13 एप्रिलच्या मध्यरात्री केक कापून व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला। 14 एप्रिल रोजी सकाळच्या सत्रामध्ये संकुलातील सभागृहामध्ये सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून विविध कार्यक्रम उपक्रमांसह भोजनदान करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले।
तसेच संध्याकाळच्या सत्रामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राम संजीवनी परिसरामध्ये भव्य तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व देखावा सादर करण्यात आला होता। संपूर्ण परिसर निळ्या रंगाच्या प्रकाश झोतात पंचशील ध्वजाने जगमगून गेला होता। यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर तथा नगरसेवक विनोद मापारी, प्रभाग क्रमांक 20 चे नगरसेवक व्यंकटभाऊ ढोरे तसेच अमोलभाऊ क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती गवई यांनी केले। कार्यक्रमाचे रंगतदार सूत्रसंचालन प्राध्यापक प्रज्ञानंद थोरात तर आभार प्रदर्शन अभिषेक शिरसाट यांनी केले। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। कोल्हापूर महानगरपालिकेच्या 100 कोटींच्या रस्ते प्रकल्प घोटाळ्याची CID चौकशी करून सूत्रधार अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करावा या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेला पैसे देण्यासाठी प्रतिकात्मक कचरा गाडी काढून आंदोलन करण्यात आले आणि राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शासनाने निवडणूक काळात कोल्हापूरच्या रस्ते विकासासाठी 100 कोटींची आश्वासने दिली होती। त्यासाठी 18 महिन्यांची मुदत देण्यात आली होती, पण आता 16 महिने पूर्ण होऊनही फक्त 65% कामे झालेली आहेत, ती सुद्धा निकृष्ट दर्जाची झालेली आहेत। येत्या 4 दिवसात बैठक लावून आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। 100 खोके डांबराचे खोके डांबरात कोण काळा करणाऱ्या प्रशासनाचा हक्काचा 100 खोके डांबराचे खोके 100 खोके डांबराचे खोके डांबरात तोंड काळा करणाऱ्या प्रशासनाचा डांबरात तोंड काळा करणाऱ्या प्रशासनाचा खाऊ तिथे खाऊ करणाऱ्या महायुतीचा रस्त्याचे पैसे खाणाऱ्या प्रशासनाचा रस्त्यातले पैसे खाणाऱ्या प्रशासनाचा तत्कालीन पालकमंत्र्यांनी इथल्या काही पुढाऱ्याने जाहीर सभेत सांगितलं आणि शुभारंभ केला। 100 कोटी रस्त्यांनी 16 रस्ते आम्ही करणार म्हणून आणि तत्सकीत गुळगुळीत रस्त्यासारखे आपले रस्ते चांगले मिळणार असं कोल्हापूरकरांना असं जाहीर केलं। कुठे आहेत रस्ते? कुठे गेले रस्ते? 16 महिने झाले तरी 65% काम पूर्ण झालं आहे आणि 100 कोटी देणार असं शासनाने सांगितलं आणि 100 कोटी मी आता जर माहिती घेतली आम्ही फक्त 23 कोटी शासनाला प्राप्त आपल्या महापालिकेला प्राप्त झाले आहेत। निव्वळ फसवणूक निवडणुकीच्या तोंडावर मताच्या राजकारणासाठी ह्या सरकारने आमच्या कोल्हापूरला फसवलं आहे। ह्या सरकारने माफी मागितली पाहिजे आणि पहिल्यापासून षडयंत्र होतं की पद्धतशीरपणे कोण ठेकेदार पाहिजे, जादा टक्केवारी आम्हाला कोण देईल, त्याचे ऐपत काम करणारे जे काय आहे की नाही आहे हे न बघता संबंधित ठेकेदार असा काढला की त्याच्याने जास्तीत जास्त पैसे खाता येतील। कोण आहे अक्का? कोण आहे कोल्हापूरचे अक्का? हे सगळ्यांना माहिती आहे आणि अक्काला मदत करणारी कोण आहे? ती इथल्या अधिकारी मग चीफ ऑडिटर त्यावेळेचे असू दे, तत्कालीन नगराध्यक्ष असू दे, त्या दारातले रस्ते बाकी इस्टिमेट प्रमाणात चकचकीत झालेले आहेत आणि जनतेचे नकोत, जनतेचे जे कर भरतायत ते जनते रस्ते कसे पण चालतायत। आता पाऊस झालेला आहे आणि कायद्यानं 15 मे नंतर डांबरीकरण आपण करू शकत नाही। कशाला झक मारायला इथं बसताय तुम्ही खुर्चीवर?
आणि त्या मॅडम आहे, त्या मॅडमला आम्ही 10 वेळा सांगितलं तुमची बैठक द्या. प्रशासकीय अधिकारी आहेत, ते प्रशासक आहेत, त्यांची जबाबदारी काय झटकून नाही चालणार. आज महिला अधिकारी म्हणून आमची काही बंधनं आहेत आम्हाला. पुरुष अधिकारी आता ह्या गेटमधून गाडी सोडली नसते आम्ही बाप किंवा श्राद्ध दाखवायचं म्हटलं असतं. तर मॅडमने आम्हाला वेळ दिली पाहिजे. आता भविष्यात ह्याच कामासाठी CID चौकशी करायची मागणीसाठी त्यांच्या दारात सुद्धा पुढच्या आठवड्यात आम्ही ठिय्या आंदोलन करू आणि त्या मॅडमला जाब विचारू. कोल्हापूरला न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. काश्मीर येथील पहलगाम येथे दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी आतंकवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हनुमान चालीसा समिती, समस्त हिंदू संघटना यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले व पहलगाम भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मुदखेड बंदची हाक देण्यात आली होती. त्याचबरोबर भारत सरकारला निवेदनाद्वारे दहशतवाद्यांचा व यांना आसरा देणाऱ्या पाकिस्तानवर कारवाई करावी. यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी देत या भ्याड हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शहरातील व्यापारी, किरकोळ दुकानदार यांनी आपले प्रतिष्ठान कडकडीत बंद ठेवून पहलगाम येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. भारत माता की जय. पाकिस्तानचा मुर्दाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद. काल अत्यंत निर्घृणपणे मारलेल्या आणि विशेष म्हणजे धर्म विचारून मारलेल्या जे घटना घडलेली आहे पहलगाममध्ये, त्याचा सर्व समाजातर्फे सगळ्या मुदखेडवासियांतर्फे आम्ही सगळेजण निषेध करतो. आणि अप्रत्यक्षपणे हा भारतावर झालेला हल्ला आहे, भारताच्या सार्वभौमत्वावर झालेला हल्ला आहे, त्याचा सर्वजण आम्ही निषेध करतो. आणि अशा प्रकारचं पाऊल पुन्हा उचललं जाऊ नये, कायमस्वरूपी पाकिस्तानला धडा मिळावा ह्याच्यासाठी सरकारने योग्य ते पावलं उचललेली आहेत, पण अजून ती जास्त कडकपणे उचलावीत ह्यासाठी सगळ्यांतर्फे आम्ही निवेदन देत आहोत. जय भीम मीडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.